आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाहुणे मंडळी, अक्षता मिळाल्या का? या. चला अंतरपाठ धरायला बोलवा. अरे अश्विन, तू की पुढं तू धर अंतरपाठ. ये. सुमुहूर्त सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम्. मामांनी वधूला घेऊन या. मी आता अंतरपाठ मध्ये धरलाय हा. त्यामुळे आता चोरून चोरून कोणी बघायचं नाही. नाही असं म्हणतात, चोरून बघितलं की अनर्थ घडतो. अश्विन, अरे मला चोरून बघायची काहीच गरज नाहीये. मंगलाष्टक झाली ना की अंतरपाठ आपोआपच खाली जाईल. तेवढे पेशन्स आहेत माझ्यात. वा वा, सुंदर. लय धाडसी आहेस बघ तू. वाघिणीच्या तोंडात एकदम मानगुटच द्यायला लागलास. कस्तूरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे नवमौक्तिकम करतले वेणु करे कंकणम. आता वधूवरांनी एकमेकांना हार घालायचा. ए थांबा थांबा थांबा, असं नाही चालायचं. यशवंतराव, हा भाग्या थांबा. आम्ही बी काय कमी नाही. हो मामा थांबा. अक्षराला उचलायला मी पण येतो की. सुंदर, आता तूच मान झुकव. प्रेमात मान झुकवायला माग पुढे बघू नये. ए मामा काका, अरे उतरवा की खाली. अरे अरे उतरा, मी सांगतोय ना. काय तुले काय.
सुंदर बाबा, बायको पुढे झुकलास, आता या पुढे ऐकणार कुणाचं, आईचं का बायकोचं? आईचंच ऐकतील ते, आणि ऐकावंच. बायको नवऱ्यावर चिडून भलते असेल तर निर्णय घेऊ शकते, पण आई आपल्या मुलाबद्दल कधीच चुकू नाही शकत. लयच भारी जितलीस बघ अक्षरा. लव यू. झालं, वाजलं यांचं एकदाच. आता तुझ्या डोसक्यात काही प्लॅन आहे का त्या अक्षराला बसू डोसक्यावर? डोक्यावर बसणं इतकं सोपं नाहीये. आणि तू जरा शांत राहा. शांत राहा. हातातला समज गेलं ना मग कळल तुला. पण त्यासाठी ना मला तुझं पुढचं प्लॅन काय आहे ते कळणं गरजेचं आहे बघ. पण मला ते तुला सांगणं गरजेचं वाटत नाही. काय ना उर्वशी, माझे एक एक पत्ते जसे उलगडत जातील ना तसं तसं तुला सगळं कळत जाईल. उलगड ना पत्ते, उलगड. मी कुठे नाही म्हणते, वर ते बाकीच्यांसमोर. इथं आपण दोघं पार्टनर आहे, तेव्हा तुझा प्लॅन काय आहे ते कळणं मला गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, आपल्या दोघांपैकी कोणी एक अडचणीत सापडलं तर दुसऱ्याने सावरून घ्यायला बरं पडते, नाही का? हे बघ, तू जे काही बोलतेस ना तसं काहीही होणार नाहीये. अश्विनकडे प्लॅन ए इतका परफेक्ट असतो ना की त्याला प्लॅन बी ची गरजच भासत नाही. सो माझा प्लॅन हा एकदम परफेक्ट आहे. समज खरं आहे, पण आपण आजच्यासारखं फसायला नको. सुंदर अक्षराकडे उष्टी हळद घेऊन गेलाय हे जर मी तुला सांगितलं नसतं ना तर आताची परिस्थिती लई भयान असती. आणि त्यातून तो कार्ड सुंदरला मिळणार नाहीये. म्हणजे त्या कार्डचे मी तुकडे तुकडे केलेत, आणि जसे त्या कार्डचे तुकडे तुकडे केलेत ना तसेच अक्षराच्या सगळ्या स्वप्नांचे तुकडे तुकडे करणार आहे. तिला एक क्षण सुद्धा सुखाने जगू देणार नाहीये मी. इतका बी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नकोस. बेडूक फुगून झाला बैल आणि बातमी गेली 100 मैल. या समजात तुलाच एखादं सरप्राईज मिळू नये म्हणजे झालं. सरप्राईज?